एक महाराष्ट्राचा मंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून जातो आणि लँडिंग कुठे करतो? गेस करा. हेलिपॅडवर नाही, पार्किंग लॉट मध्ये. हो, हे फक्त मीम नाहीये, हे एक रिअल इन्सिडेंट आहे. फूड अँड सिव्हिल सप्लायज मिनिस्टर म्हणजेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरने पुण्यामध्ये डेझिग्नेटेड हेलिपॅड सोडून थेट पार्किंग लॉट मध्ये लँडिंग केली. आजूबाजूला गाड्या, वायर आणि लोक. एक चूक झाली असती आणि परत एक मोठा अपघात झाला असता, अगदी अजित पवार यांच्या इन्सिडेंट सारखा. सीएमने इन्क्वायरी ऑर्डर केली, नेहमीसारखी. पण खरा प्रश्न इथे सुरू होतो. पायलट एरर होता, विजिबिलिटी इश्यू होता, की सिस्टम मध्ये काही मोठा प्रॉब्लेम आहे? हे फर्स्ट टाइम नाहीये. तुम्हाला लक्षात आहे का, अजित पवार यांच्या एअरक्राफ्टचा अपघात झाला होता. त्याच्या आधी पण काही इन्सिडेंट्स हे झाले आहेत. व्हीव्हीआयपी ट्रॅव्हल्स मध्ये टेक्निकल इश्यूज, सेफ्टी कन्सर्न्स आणि असा प्रसंग झाला की लगेच सगळे बोलायला लागतात. रोहित पवार पण म्हणतात हेलिकॉप्टर मेंटेनन्स आणि क्वालिटी सगळं क्वेश्चनेबल आहे. पण इथून पुढे एक मोठा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्र सरकारकडे इतका पैसा असताना आपण अजूनही प्रायव्हेट हेलिकॉप्टरवर का डिपेंड राहतो? महाराष्ट्राची इकॉनॉमी बघा, 450+ बिलियन जीडीपी, भारतात टॉप स्टेट, काही देशांपेक्षा मोठी इकॉनॉमी, मुंबई फायनान्शियल कॅपिटल, टॅक्स रेव्हेन्यू मध्ये हायएस्ट कंट्रीब्युटर्स मध्ये. पण एक डेडिकेटेड गव्हर्नमेंट हेलिकॉप्टर फ्लीट नाहीये. एक हेलिकॉप्टर कॉस्ट अंदाजे 50 ते 100 कोटी. आता थोडं डिटेल मध्ये बघूया. जगभरातील टॉप हेलिकॉप्टर्स मॅन्युफॅक्चरर्स जसं की एअरबस हेलिकॉप्टर्स, बेल हेलिकॉप्टर आणि लिओनार्डो, अगस्टा वेस्टलँड, त्यांचे मॉडेल्स जसे H135, H145, बेल 429, बेल 412, AW109, AW139 हे सगळे व्हीव्हीआयपी ट्रॅव्हल्स साठी वापरले जातात. त्यांची कॉस्ट रफली H135 किंवा बेल 429 सुमारे 50 ते 70 कोटी आणि AW139 सारखे व्हीव्हीआयपी कॅटेगरी हेलिकॉप्टर्स 90 ते 120 कोटी. मेंटेनन्स, पायलट, ऑपरेशन्स हे सगळं वेगळं. पण महाराष्ट्राचा बजेट बघा, लाखो कोटी रुपये. म्हणजे क्लिअर आहे, पैशाचा प्रॉब्लेम नाहीये, प्रायोरिटीचा प्रॉब्लेम आहे. एक गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो, कोण घेणार अकाउंटेबिलिटी? जेव्हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एकत्र काम करतात तेव्हा काय होतं? टेंडर सिस्टीम, कॉन्ट्रॅक्टर्स, आउटसोर्सिंग, रिस्पॉन्सिबिलिटी हळूहळू डायल्यूट होते. काही झालं तर कोण जबाबदार? पायलट, कंपनी, कॉन्ट्रॅक्टर्स की गव्हर्नमेंट? आणि मग सुरू होतो तो एक क्लासिक सायकल ब्लेम गेम. इन्क्वायरी, रिपोर्ट्स आणि नंतर सगळं विसरलं जातं. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स हेलिकॉप्टर्सचा नाहीये, सिस्टीमचा आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र सरकारने स्वतःचा हेलिकॉप्टर फ्लीट तयार करावा का? कारण रोहित पवारांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनीही तशीच मागणी केली आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.